स्वागत असणार खिडकारी प्रीमियर लीग मध्ये आणि गुणसंख्या कामाला जायचं तर प्लीज एक सलामी जोडी एंटर झाले खेळपट्टीवरती एका बाजूला महेश तर एका बाजूला संदेश आहे वरच्या बाजूला महेश खालच्या बाजूला संदेश सलामी जोडी खेळपट्टीवरती गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज जतीन माइंटेनरी पावर पैदा पहिला षटकामध्ये जतीन येतो पुन्हा एकदा सज्ज होईल इथनं मात्र पॉवर प्लेचा या पहिल्या षटकामध्ये दोन फिल्डर दिसेल आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर एका बाजूला असेल बघतोय तो आपण नक्कीच स्क्वेअर लेग असेल डीप मध्ये तर एका बाजूला असेल लॉंगरला फिल्डर जवळपास असेल 38 सर्कलच्या मध्ये शॉट मिड ऑफ असेल गली रिजन फर्स्ट स्लिप शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेगला डीप असेल फिल्डर 55 दुआ लेट्स प्ले गेम ऑन सामन्याला ग्रीन सिग्नल पहिला फुल टॉस बॉल आणि त्याला भिडकावून दिलं डीप स्क्वेअर लेगला चेंडूची आउटफील्ड तिथे झाली खराब असं वाटलं चौकार जाईल चेंडू थांबला आतमध्ये दोन कंप्लीट टिस्टीचा प्रयत्न आणि तीनही कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचा ताळमेळ खूप चांगला होता या 3 धावा थांबून पूर्ण करत असताना हा सेंडू फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या वर्ण आणि पंचांच्या इशारा येतोय हा षटकाराचा 6 धावा ओव्हर द कव्हर हिट षटकार येतो एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा फलंदाज संदेशच्या बॅटबॉलला पहिला तडाखा आला पहिलाच बॉलवरती स्पष्ट केले स्वतःचे 9 धावा 10 फलकावरती पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय जतीन तयार होतोय राऊंड विकेटने सफल झालाय इथे मात्र सोडून दिलाय सेंडूला पंचांना इशारा केला वाईड बॉलचा लेग स्टिकच्या बाहेर जाणार अवंदरने धावफलक 1 वरती 10 धावा सेंडू सुरेख होता वेगाने बीट केलंय यॉर्कर लेनचा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न लांब ठेवला अक्षरशः फलंदाज संदेश पाडू हा चेंडू डॉट बॉल येतोय चेंडू सुरेख होता पायची अपील या सिटीचा पंचाने मात्र अपील उचलून लावल्या फलंदाज बाद पहिला मोठा धक्का संदेशला परतावा लागतोय जग आउटला धक्का पहिला 10 वरती चेंडू झाले त्या षटकातील 3 4 बॅट्समन 22 चला प्लीज एससी रक्षकाच्या मागे प्लीज प्लीज त्या सर्व झाडाजवळ सर्वांनी बाहेर व्हा प्लीज लहान लहान मुलांनी बसलेत मित्र बाहेर व्हा मित्र प्लीज पवन म्हात्रे यांना रिक्वेस्ट करतोय आपण की सर्वांना बाहेर काढायचं प्लीज सर्व लहान लहान चिमुकली मुलं आपण बाहेर येऊन मॅचचा आनंद घ्या संडू हवेमध्ये आहे आणि इथे सुरेख झेल टिपलाय फलंदाज होतो बाद सलगचा दुसरा धक्का फलंदाजी करत असताना ध्रुवी 11 ला भावेश आळा पावली मात्र आता पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर अनहॅट्रिक बॉल असेल गोलंदाज जती नवे फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती कुणाल
कुणाला खरं झाला इंटरेस्ट लागेल पट्टीवरती पहिला बॉल क्रेस करेल पण एका बाजूला हॅट्रिकचा उंबरड्यावरती गोलंदाज जतीन सेंडू इथे मात्र कार्पेट शॉट मिडॉनला रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाला आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट बघितली जाईल आणि पंचांनी केला स्पष्ट नकार म्हणजे फलंदाज सेफ असणार आहे. एक धाव कंप्लीट झाली. एक धावेने फलक पुढे जाईल 11 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न म्हणजे तिथे धाव फलकावरती ध्रुवी 11 संघाच्या 11 2 गडी बाद बोला पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आवाज ऐकू पुन्हा एकदा आपण कल्याण नितिवलीचा प्रथमेश ठाकूर यांना धन्यवाद. थैंक यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. तमाम क्रिकेट प्रेमी से करणार रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. भव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतात खिडकी प्रीमियर लीग आणि आता मात्र विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतो. 11 धावा झाला पहिल्या षटकात. गोलंदाजी मार्कवर अनिल पुढचा बॉल विकेट न आला लॉफ केला फटका हवेमध्ये फिल्डर तिथे सभा पाचता ये बॉल जाईल का ओव्हर गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं आणि दरम्यान धावासंख्या पूर्ण केल्या गेल्या त्या 2-2 धावफलक पुढे सध्या टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती आपण पाहता ती 13 या आकड्यावर 13 आणि सुशील ड्राईव्ह करायचा होता सुशील ओमकार जेव्हा म्हटलं आपले सर्व मित्र परिवार जेव्हा एकत्र असतो तेव्हा मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक वेगळंच वातावरण असतं. ओमकार असेल करण असेल भागेश विशाल किंवा सुशील दीपू शुभम आपल्या संघाला 3 धावांची पेनल्टी लावण्यात येईल जर आपण तिथे असला तर. शुभम सांगतात आता आमचा खेळ खंडोबा झाला आतमध्ये आता काय उरलंच नाही काय पेनल्टी द्यायला तुम्ही 3 का 350 रनांची पेनल्टी द्या. व्हाईट बॉल 12th मॅन इथे सुपर एक्साइटेड आहेत आमचे बुवा आहेत बुवा खूप एक्साइटेड आहेत बघा मॅच साठी. व्हाईट बॉल अवांतर धाव आणि अवांतर धावाने धावफलक पुढे सध्या 14 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळालं 40 रन 14 धावा धापतलावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा अनिल तयार फटका इनफिल्डच्या धोक्यावर उडवला स्क्वेअर लेगच्या दिशेने चालला बॉल नाही थांबणार जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीला याचा बाहेर धावा मिळतील 4 चौकार. लॉप केला साईडला हा बॉल देखील हवेशी वार्तालाप करताना आपल्याला पाहायला मिळाला पण क्षेत्ररक्षक तिथे होते आणि झेल टिपला चांगला झेल टिपला विकेटचा पत्र आणि आता नवीन फलंदाज कदाचित गोट्या जाईल का पाहायचंय कारण गोट्याने काल 49 मारल्या होत्या एका धावेसाठी त्याचा अर्धशतक हुकलं होतं.
नाही काल ते सांगत होते ते की 49 मारता, पण मेडन ओव्हर टाकली आहे खरं. मेडन ओव्हर टाकली होती बघा. बॉलिंग बॅटिंग वेगळे आहेत. बॉलिंग करताना मेडन ओव्हर टाकली. गोट्या आल्या नवीन फलंदाज अर्थात सुयोग. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. डॉट डबल डॉट वाईड बाउंड्री विकेट. सुयोग जबाबदारीने खेळला संपूर्ण स्पर्धेत. इथेच काय दिसत नाहीये. इथेच बाद झालेत का? नाही अजून गेलेच नाही तिथे. संयम आहे, शांतता संयम आणि कार्यक्रम. नक्कीच हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. पहिले शांत राहील मग संयम दाखवेल आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यावरती कार्यक्रम करेल. पण घातक महेश अजूनही आहे. घातकने 3 धावा बनवल्यात. 300च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. घातक का म्हणतात त्याला त्या प्रश्नाचा आम्ही पाठच्यावर्षी पण प्रश्न विचारला पण काय उत्तर मिळालं नाही. कदाचित यावर्षी मिळेल. स्वतः महेश सांगतील की घातक का म्हणतात त्यांना. गोलंदाज पुन्हा दांडी शेवटचा बॉल आणि विकेट. ओ बॉल मॅजिकल बॉल. कुरवा टप्पाचा बॉल होता. महेश पाटील आपण तिथून सर्वांना बाजूला करा तिथे प्लीज. पण जेवण करून घ्या चला. नाही तर बघा तिकडे जे बसले त्यांच्यावरती ते ऑइल ना शर्तीनं आपण टाकतो ना. स्कोर झाला 18. पहिल्या ओव्हर मध्ये 11 नंतर 7 18 झाल्यात. ओव्हर 2 संपल्यात. झाला धावा 18 आणि कबीर 11 विपक्ष ध्रुव 11 मॅच. ध्रुव 11 बॅटिंग करते सध्या. घातक महेश स्ट्रायकिंग एंडवरती असेल. घातक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ऋतिक सातामध्ये सिल्ड बॅटिंग दिलाय. सेकंड स्पेल मध्ये ऋतिक देखील आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवर. फर्स्ट स्पेल आहे काय कारणास्तव ऋतिकला थांबवलं होतं. पॉवर प्ले मध्ये ओव्हर दिली नाही. आता मात्र विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये नक्कीच ऋतिक गोलंदाजी करतोय. थोडं उलट स्कोरिंग तू करतोयस मित्रा. थोडं लक्ष दे. भवानी मेडिकलचे सर्व प्रोप्रायटर हर्षी देसाई दादांना विनंती आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हो पुन्हा एकदा फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. दुसरी धाव मिळेल का? ऋतिक काय करतात? ऋतिक बॉल कलेक्ट करायचा होता तुम्हाला. तुम्ही तिथे फक्त बोट दाखवत राहिले. थांबा शुभम थांबा. जेवून जा. थांबा परत थोड्या वेळाने अर्ध्या पाऊण तासाने परत या. हरकत नाही. बरंच जेवण आहे संपणार नाहीये. आपला संपूर्ण संघ पुन्हा एकदा येऊ शकेल. पुढचा बॉल साईडला काय असा होता. बॅटने बॉलचं कनेक्शन हवं तसं झालं नाहीये. अंपायर सांगतात डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या 20 आहेत. शुभम महेश पाटील बघा इन ऍक्शन आज आपण त्यांना पाहतोय कारण गतवर्षी वरपच्या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी प्लेअर द टुर्नामेंट राहिले होते. जयेश पोलाड थोडं तिथून सगळ्यांना बाजूला करा. नाही तर गुलाला ना आपण करणं जे बसतील त्याच्या अंगावरती टाकून द्या सर. अशोकजी घरात दादा विनंती करतो. दादा व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 22 झाल्यात आणि 3 गडी बाद. पुढचा बॉल. ओ डिस्कोप
महेश घातक नाही, काय झालंय, रनआउट आहे का? आउट आहेत महेश. आय थिंक बाद आहेत की सुयोग बाग आहे. आता कोण बाद आहे? क्रॉसिंग झाली नाहीये वाटतं, म्हणजे महेश बाद असेल कदाचित. सुयोग बाद आहे, क्रॉसिंग झाले अंपायर. सुयोग बाद झाला बघा. आता काय तो पुन्हा एकदा नाराजी आहे. काल देखील 49 वर बाद झाला आणि आज आता 99 वर तो बाद होतोय. काल अर्धशतक राहिला, शतक राहिलं. सुयोग हरकत नाही. पुढच्या मॅच मध्ये पुन्हा आपण प्रयत्न करू. धावा झाल्यात 22. बघा रोहित पाटीलला जर गोलंदाजी, रोहित मात्रेला जर गोलंदाजी दिली तर करणकडून बघा रोख रक्कम 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे ना. पहिले जमा आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बावीस आहे सर धावा. 22 धावा धाव पतलावर. सदर रामसा मैदान खिडकाईचं जंगी काम सुरू आहे. आय थिंक 19 तारखेला सगळ्याचा जंगी सर्दी आपल्या रामसा मैदान खिडका इथं पाहायला मिळतील. हो काय घडलंय, खटकार असा होता. षटक समाप्तीचा इशारा अंपायरचा. षटकार झाले सांगता 3 षटकाचा संपन्न धाव संख्या फलकावरती 22. आमचा ऑफिशियल पाहू शकता आपण सध्या काम सुरू आहे, जंगी तयारी सुरू आहे. रामसा मैदान खिडकाई होत्या 21 तारखेला. आय थिंक 21 तारखेला सकाळचा जंगी शर्ती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आणि बघा तिथे काम सुरू आहे. आता मैदान देखील खूप सुंदर आहे, फाटी खूप सुंदर होणार आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. सातत्याने चर्चेतलं मैदान आहे रामसा मैदान खिडकाई. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती सध्या आपण पाहतोय सुद्धा भरपूर काम सुरू आहे. आणि नक्कीच आता बैल पाकणार देखील नाहीत कदाचित. रोहित मात्रे आल्यात गोलंदाजीला. तर तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज बघा करणकडून. ते कॅन्सल केलंय का? ओके ना, देतील का भरोसा नाही. रोहितने जर गोलंदाजी केली तर त्याला प्रत्येक विकेटसाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे रात्री. म्हणजे काय गिफ्ट असेल समजून घ्या. आणि झाडाजवळ प्रेक्षक आहेत, चला उठा लवकर. स्वीप करा असा होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू, एक कंप्लीट लेग बाय. ओके, थोडा कॉमेंट्री बॉक्स मध्ये वातावरण थोडा विचलित आहे अंपायर, त्यामुळे ओमकार आय थिंक अंपायर आहे. हो मोस्ट 19,500 जवळपास 20,000 पॉइंट्स मध्ये त्याला घेतलाय. खाली राहिलाय डॉट बॉल, म्हणजे सर्वात महागडा अंपायर देखील येतो. पंचा उभा 19,500 घालवलं त्यासाठी खिडकाई या प्रीमियर लीग मध्ये. लेग बॅस वरती पहिली धावे सुशील. आणि त्याच्यानंतर बघा इथे फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत स्वतः गोलंदाज. काय करता तुम्ही, बाउंड्रीवरती नाही कॅच घेताय, उडी वगैरे मारण्याची जरूरत नाहीये. तुम्ही काय चौकारावर नाही आहात, यष्टांच्या बाजूला आहात. बघा इथे जास्त आहेत.
जणू काही चौकारावर झेल टिपला का उडी मारून आता षटकार चालणार आहे. हरकत नाहीये. ओमकारचे आय थिंक जेवणाची वेळ आहे. तो सध्या जेवतोय निवांत. झालं ओमकार. या झाल्यावरती या पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण का सुंदर ट्रॉफी आहे. सन्मान चिन्ह आपण पाहिलं तर सुशील का फार कमी वेळा एक सुंदर सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. सध्या मिरर काचेच आहे ते ग्लास आहे. ग्लास मोमेंटो चांगला आहे. पुढचा बॉल ऑफसाइड इजेला प्रहार केला. फटका चांगला जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र जाईल बॉल पॉइंट बाउंड्रीला आहे बाहेर. इटूचा बॅटमन हा येतोय आणि हिटिंग 6. बघा आयवा कॅच पकडली असती तर कदाचित 200 रुपये मिळाले पण असते. हरकत नाही. बघा बाजूला बरेच होते कारण टी शर्ट बदलून या. आता आयवा कॅचला 200 आहेत. पुढचा बॉल रोहित. यावेळेस सोडून दिला. ऑफिस समशा खूप जास्त बाहेर. वाईट बॉक्स आहे सर आंपासा. अवांतर धाव आणि अवांतर धावेने धावफलक पुढे सध्या टोटल स्कोरबोर्ड वरती 32 32 धावा. 32 धावा झाल्यात. पुढचा बॉल रोहित. फुल टॉस. फुल टोल वसूल केला. फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. इथे बॅटमन आणखीन एक धमाकेदार षटकार. का बॅटिंग सुरू आहे. का बॅटिंग सुरू आहे. पॉवर पॅक हिटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एका षटकाराची मागणी आहे. इथे विकेट काढला तर 200 रुपये मिळतील बघा बॉलरला. करम पाटील कडून एक कॅच पाहिजे. बॉल झाल्यात अद्याप 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. दादा LB पहिला म्हणजे लेग बाईस आली. त्याच्यानंतर 2 सिक्सर वाईट सिक्सर. एक डबल आहे. हा म्हणजे लेग बाईस +1 2 रन. त्याच्यानंतर सिक्सर वाईट बॉल सिक्सर. स्कोरर थोडं लक्ष द्यायचं. डॉट बॉल पण आहे. पास झाला हरकत नाही. येस लेग बाय नंतर लेग बायची जी रन आहे त्याच्यानंतर डॉट होता. फुल टॉस हा देखील फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आता धावपळ करते तब्बल 44 धावा. 44. जेवण तिथे झालं असेल सर्वांचं तर उठा. पोलाड सरपंच गाव जमा करून बसला तिकडे. पॅनल्टी सर पोलाड 3 रनची पॅनल्टी असेल. आपल्याला गोष्टी सुनवून घ्या. विशाल पवार आपण देखील थोडं सहकार्य करायचं तिकडे. आतिक राकेश पाटील मागे थर्ड अंपायर आहेत. यावेळेस अप्पर कट थर्डमॅनच्या दिशेने चालला बॉल. बाउंड्री तिथे अडवली आहे. आता किती धावा मिळतील पाहायचं. हितेशला स्ट्राईक हवी आहे त्यासाठी ते धावतील आणि तब्बल 1-2 नव्हे तर 3 धावा इथे पूर्ण केल्यात. सध्या डोंबिवली प्रीमियर लीग सुरू आहे. SSCC डोंबिवलीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. साक्षी लेवे नारिवली. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये खिडक्याचे बरेच खेळाडू. ऋतिक खेळला, महेश पाटील खेळला, आय थिंक सुख देखील खेळला. DPL खिडक्याचे बरेचसे खेळाडू खेळले डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये.
वाफॅकर पुन्हा एकदा पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर. आयवा कॅच फक्त प्रेक्षकांसाठी, खेळाडूंना नाहीये. नाही तरी पण नाही, खेळाडूच आहे. टी शर्ट घातले, विषय संपला. टी शर्ट बदलून आला असता तर फायदा झाला असता मित्र. एका टी शर्ट मुळे 200 गेलेत आणि लहान मुलांसाठी कॅश पाहिजे. नाही जे खेळलेले त्यांना कॅश प्राइज नाही. तुम्ही मोठे असो, वयस्कर असो, लहान असो, कसे असो, खेळले नसाल तर ते कॅश प्राइज तुम्हाला मिळेल. ओ लॉफ करायचा होता. हितेश नाराजक. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. हितेशने यापूर्वी बरेच मोठे फटके खेळले. थोडं अपडेट कर स्कोर हितेशचा मित्र. 26 झालं ते हितेशच्या. कोणाला कुठे दिलदास आलेत, काय थांबलेच नाही मध्ये, डायरेक्ट जेवणाच्या इथेच गेलेत. हो आणखीन एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. 26 झाल्यात वैयक्तिक. हितेश 4 षटकार त्याने ठोकलेत आणि धावा झाल्यात त्या ओव्हरऑल टीमचा झाला 53. 53 4 गाड्यांचा मोबदल्यामध्ये. वैयक्तिक तो 26 वर खेळतोय. हो काय बात है, क्या बात है. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिनी हेलिकॉप्टर. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे पाठ बंद आणि एकदा मागे षटकार. ऋतिक शेलार बघा जेल सोडला. 200 घालवले आपण. संध्याकाळचा प्रबंध आपला झाला असता. सुशील डीपीएल सोडा, केपीएल वर थोडं लक्ष द्या. इथे मिळेल विकेट. हितेश चांगला खेळत होता पण हितेशची ते मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित शेवटच्याच बॉलवरती मिळाल्या. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्या झाल्यात धावफलकावरती. स्कोरर मित्र सांगतील धावा झाल्यात त्या. रन्स किती आल्यात? 59. 59 झालात आणि 60 म्हणजे 60 धावा बनवायच्यात 5 षटकामध्ये. आता 60 धावाची गरज असेल कबीर 11ला. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तू करतोस हरकत नाही. कबीर 11ला करायचं 60 धावा 30 चेंडू मध्ये. आणि चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज कोळेगावचा परम मित्र ओंकार पाटील यांचा आवाज ऐकूया खेळाचा उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. सो मी इन्व्हाइट करतो भवानी मेडिकलचे प्रोप्रायटर हर्षजी देसाई यांना. याच व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे खडकाले प्रीमियर लीग 2023च्या पर्वामध्ये. थँक्यू सो मच प्रथमेश. बोला मैदानाकडे पुन्हा एकदा आपण
थँक्यू सो मच. प्रथमच सगळा आवाज आपण नुकताच ऐकला. बोलवा मैदानाकडे पुन्हा एकदा सामना सुरू आहे. एका बाजूला कबीर इलेव्हन, एका बाजूला ध्रुवी इलेव्हन. करायचा पाठलाग एकूण 60 धाव्यांचा. हॅलो, झाडाखालती जे बसलेत त्यांना कृपया करून उलटा इथून. बॉल आणल्यास कृपया करून पॅलेंटी दिली जाईल. छोटे असतील मोठे असतील कोणी पण या. लालचे मात्रे ऐका, या जरा तुम्ही सहकार्य करा थोडेफार. चला आपण ऐकूया. मायक्रोफोनवर द्या. आमचं नवीन समालोचक आम्हाला जोडले जातील. आज गावचा एक व्हॉइस ऑफ किटकारी मनीष पवार यांचा आपण आवाज ऐकूया. बघा कृपा करून आयोजक आम्हाला सांगतात मगतपासून या या अशोक घरात तुम्ही पण या. या पण पिंगळे जर्सीवाला कोण आहे तिकडे? सिद्धू, चला तुम्ही पण. काका काका या तुम्ही इकडे या. अभिमन्यू पवार या स्टेजवरती या. सन्मान चिन्ह तुम्हाला आहे, इकडे या. गोलंदाजीसाठी सज्ज भोल्या. भावेश भावेश विनय स्ट्राइक वरती. बघा आयोजक आमच्याकडे सूचना पोहोचवत आहेत. थोड्याच वेळानंतर मालिकावीर बायसिकल तुम्हाला दिसेल. भोल्या खूपच सुंदर असा मारलेला फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 7 धावांसाठी षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा भावेश. स्ट्राइक वरती विनय. नो स्ट्राइक वरती योगेश. बघा चुकीची माहिती पोहोचू नका अन्यथा पाटणावर उपटे. भावेश विनय खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये चेंडू गेलाय. 1 बाउन्स. गॅदर करतील का? गॅदर केलाय. गोट्या आहेत तिथे. दुसरे रन घेणार का? तर नाही घेतली. 1 रनावरती सध्या तर समाधान मानावं लागलेलं आहे इथे. 1च रन. 7 धावा धाव फरकावरती लागल्या. 2 चेंडू 7 धावा झाले आतापर्यंत. भावेश तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंफार बदल. कबीर इलेव्हनचे पॅकर योगेश दादा आपल्याला पाहायला मिळते धावपट्टीवरती. आणि महेश घातक आहेत तिथे. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन.
आता बघा योगेश यांची जागा भरून काढायला गेलेला आहे तो मयूर. पुन्हा एकदा भोल्या. मयूर काय करतो संघासाठी. डॉट चेंडूची सांगता. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू मोठा फटका काढल्यानंतर चेंडूला कमबॅक करतोय. 7च धावात धाव फलकावरती. अजून एक निर्धाव चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी भावेश यांची बघायला. फलंदाजीला तो नेहमी दिसतो पण गोलंदाजीला पहिल्यांदाच दिसलेला आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. खूपच सुंदरसा मारलेला चेंडू आणि फलंदाज बाद. मयूरला परतावं लागेल. 2 चेंडू हुकल्यानंतर तिसरा चेंडू बाद. बघा निलेश जाताना धावपट्टीवरती. पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की वेळ खूप कमी आहे. अजून परत 150 सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. जयेश पोलाट. जयेश पोलाट. त्या गोलंदाजीचा अस्त्र दिलाय कुणालच्या हातामध्ये. काय करतोय कुणाल आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल. विनय लेफ्ट हँड बॅटमन धावपट्टीवरती. कुणाल घ्या पटापट. इंटरनॅशनल आता इकडे टाकायचे एकच गोलंदाज. नाव घेतो तुला कळत नाही. कुणाल तो थोडा येलो मध्ये फसलाय. हा चेंडू उडाला. मिस्टाईम स्ट्रोक. इथू कोणतीही चुकी करणार नाही. परतावं लागेल विनयला. आता ऋतिक. ऋतिक काय पण लिहा एकच आहे. पुन्हा 3 विकेट का ना. पार्टी विकेटला कोणची तरफ. जयेश ठाकूर कडनं कुणालने जर विकेट घेतला. यश ठाकूरने जर यश ठाकूर तर्फे जर कुणालने विकेट घेतला तर दर विकेटला 200 रुपयाचे पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. या लगेच घेऊन जा विकेट घ्यायला. कुणाल यांच्यासाठी बघा पारितोषिक लागलेलं आहे. यश ठाकूर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचे पारितोषिक जमा आहे आमच्याकडे. विकेट घ्या आणि घेऊन जा. ऋतिक काय करतो आपल्या संघासाठी थोड्या वेळाने पाहायला मिळेल आपल्याला. कुणाल टू ऋतिक. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज ऋतिक. खूपच असा सुंदर मारलेला चेंडू. 200 रुपये लागू झालेले तिकडे. 200 रुपये जमा आहेत आमच्याकडे. आता यश यांना थोडीफार निराशा झाली. 200 रुपये खिशातून गेलेले आहेत. अजून आहेत विकेट साठी 500 रुपये जमा आहेत आमच्याकडे.
शेवटच्या विटेकला 100 रुपये आहेत. आणि पुढची मॅच विरा 11 आणि यामध्ये जो विजय होईल तो संघ विरा 11 बरोबर बिग फाईट करेल. आणि मला तर वाटतं खूपच मोठी विकेट भेटलेली आहे. जल्लोष बघा किती करतात ते, अजून परत जल्लोष करतात, फटाकडे वाजवतात तिकडे मैदानावरती. राम पाटील, न्यू बॅटमॅन राम पाटील धावपट्टीवरती पाहायला भेटेल. अजून बॅटचा स्पेस त्यांचा ओपन झाला नाही. जर ओपन झाला तर अंडी भांडी फोडण्यात येतील. आणि बघा जयेश पोळ यांच्याकडून बिजली ग्रुप कडून जर राम पाटील छक्का जो षटकार मारेल तो 200 रुपयाचा पारितोषिक बिजली ग्रुप यांच्याकडून भेटेल. बघा बिंदास पाटील साबे, तुम्ही स्टेजवरती असं नसतं यायचं. हॅट्रिक चेंडू आहे. राम पाटील खूपच सुंदर असा केलेला चेंडू आणि महेश घाटे काढते ते. एक धाव पूर्णपणे सेफली, दुसरी धाव पण. बघा काहीतरी झालं तिथे. हा पाला पाडताय तिथे, जरा त्यांना टाइम द्या. राम पाटील यांना पारितोषिक लाभलेलं आहे. षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक बिजली ग्रुप यांच्याकडून भेटणार आहे त्यांना. आणि कुणाला 200 रुपये भेटलेले आहेत यश यांच्याकडून. हो हो हो, मारण्याच्या नादामध्ये काय घडलंय. मोये मोये हो गए इधर अभी. एक धाव घेतली तरी पण जिथे एक पण धाव नव्हती तिथे एक धाव घेतलेली आहे. धावा आहेत धाव पलकावरती 10 धावा. दुसरा शतक मार्गाचा आहे. कुणाल आहे. पाचवा चेंडू कुणाल यांचा. विकेट साठी 200 रुपये आहे तिकडे. रनअप चुकलाय त्यांचा थोडाफार. कोणला कोण चापटी गेली ते. पुन्हा एकदा कुणाल. खूपच सुंदर मारण्याचा नादामध्ये तर राम पाटील स्ट्राईक आहे. शेवटचा चेंडू आहे कुणाल यांचा. शेवटचा चेंडू कुणाल यांचा. कुणाल टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा. राम पाटील खेळणार काय करणार. कुणाल इंटरनॅशनल आहे मला तर वाटतं त्याला 4-5 वेळा रनअप चुकतो त्याचा. रेडी रेडी आहे तो. हो हो हो, खूपच सुंदर मारणे चेंडू. चौकाराला 100 रुपये आहेत जयेश पोळ यांच्याकडून. 4 धावांसाठी चौकार. 550. असं नका करू तुम्ही, त्यांना निराश नका करू. पासोला षटकाराला 200, चौकाराला 100. 15 धावा.
स्वावलंबनाकडे पुन्हा धावा झाल्या फलकावरती एकूण 15 धावा 2 षटकार अखेर गडी बाद एकूण 4 पहिल्या षटकात 7 धावा आल्या तिथे मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला होता तिथे खंबात केला भावेशने खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकात त्यानंतर कुणालचा विजय केला पहिल्या 2 बॉलवरती 2 त्याने विकेट मिळाला हॅट्रिक बॉलवरती डबल धावा आल्या आणि त्याच्या षटकामध्ये जर विचार केला 8 धाब्याचा तो षटक होतं चांगली गोलंदाजी झाली दोघांची 15 धावा फलकावर लागल्यात येणाऱ्या बॉल शिल्लक असेल 18 आणि गरज 45 ची 15 ची सरासरी मात्र आता पार करायची येणार 18 बॉल मध्ये 45 ची गरज गोलंदाजी ट्रॅक वरती येतो गोलंदाज स्कोरर यायचा प्लीज आम्हाला सुयोग तुमचे माणसं आम्हाला फसवलं अर्ध्यांकी टाकून गेलं बोल गोटे यांनी बरबाद केलं बरं गावाला लोन घ्यायला लागले आम्हाला गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज गोट्या आणि हलवले गोट्या सगळे पुढचा पहिला चेंडू साकेड्याला गोलंदाज निलेश साठी अकुटप्पाचा परफ्यूम दिले बरे डॉटफॉल आहे तो चांगली गोलंदाज होती चांगली गोलंदाजी सर्व गोलंदाजांनी आता केले पहिल्या षटकात 7 दुसऱ्या षटकात 8 2 गडी दोघांनाही बाद केले साकेडला गोलंदाज निलेश ना अनिल मात्रे सो अनिल साकेड्याला यॉर्कर लेन्सचा बॅटंबाट संमत चेंडू त्यांच्या वरून निघून गेला अपील केलं होतं पण पंचांना सांगितलं की बॅट जमिनीला क्रॅश झाले चेंडू सरळ निघून गेला रक्षकाचा आता डॉट बॉल 16 45 गरज पुन्हा गोट्या धावकुडाचा गोलंदाज पटका सुरेख आहे लॉंग ऑनला क्लिअर करणारा आहे तो षटकार अनिल मात्रेच्या बॅटमधनं चांगले हो ना वाईट आहोत साडे 21 पुढचा बॉल पुन्हा एकदा बैठकावून जाण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये बॉल आहे स्क्वेअर लेगला चालला चेंडू फिल्डर येतो चेंडू खाली चेंडू अडवून उचलून फेकला जाईल तोपर्यंत या धुवूनच जावा मिळतील 2 धावा पुढे 23 वरती चेंडू झाले षटकातील एकूण 4 बॉल 23 धावा फलकावरती चांगली गोलंदाजी होत होती पहिल्या बॉलवरती डॉट दुसऱ्या बॉलवरती बघितलं तोही डॉट आला त्याच्यानंतर षटकार आणि 8 वरती दाखवले 2 बॉल असून शिल्लक गोलंदाज सुयोग एखादा षटकार आला तरी 15 ची सरासरी पूर्ण करायची ती सरासरी होईल का एक मोठ्या फटक्याची वाट बघत होतो पण इथे मात्र येतो डॉट आणि फलंदाज होतो बाद होतो अजून एक धक्का कबीर 11 संघाला 23 वरती 5 अनिल मात्र बॅक टू द पवेलियन बॅट्समन कोण आहे नवीन कलपट्टीवरती महेश महादरे उभं रोहित शेट्टी यांची नक्कीच त्यांची फेसिंग त्यांना ती उपमा दिली गेली नाव आहे महेश महादरे धावादा फलकावरती एकूण आहे त्या म्हणजे 23 हा चेंडू बडका चांगलाय चेंडू चाललाय ऑन साइडला कोणाला फिल्डर येतो चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत एकच धाव 24 वरती आणि आता गरज असेल इथं जर विचार केला तर येणारे चेंडू शिल्लक असतील एकूण 12 आणि धावांची गरज आहे 36 सो आपण ओला पुन्हा कॉम्बोस मध्ये करतो परिवर्तन ऐकूया शेवटच्या 2 षटकांमध्ये
तिथे 12 बॉल 36 ची गरज आहे 18 सरासरी पूर्ण करायची आमचं नक्की जवळचं मित्र मंडळ आवाज